प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण एक विशेष दिन साजरा करत आहोत, ट्रायबल व आदिवासी रविवार। आज आपण संपूर्ण भारत आणि जगभर साजरा करत आहोत। आजच्या उपासनेला आपण प्रारंभ करूया। परमेश्वर माझा प्रकाश, माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू। परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू। दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे, हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले। सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले असले तरी माझे हृदय कचरणार नाही। माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरी मी हिम्मत धरून राहीन। परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन। ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन। आपण उपासनेस सुरुवात करत असताना एक सुंदर गीत ऐकणार आहोत आणि हे गीत ऐकत असताना आपण आपल्या मनाची तयारी करूया आणि मनापासून भक्तीमध्ये सहभागी होऊया। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तो यीशु आ करूं आराधना, हाथों को अपने ऊंचा कर तुझे दूं महिमा। करूं आराधना, हाथों को
झुकाता हूँ, मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर बनकर कुर्बानी आता हूँ, तेरे हुजूर। सिर को अपने झुकाता हूँ, मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर बनकर कुर्बानी आता हूँ, तेरे हुजूर। तो यीशुआ, तो यीशुआ, करूं आराधना, हाथों को अपने ऊंचा कर तुझे दूं महिमा। तो यीशुआ, तो यीशुआ, करूं आराधना, हाथों को अपने ऊंचा कर तुझे दूं महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तो यीशुआ, तो यीशुआ, करूं आराधना, हाथों को अपने ऊंचा कर तुझे दूं महिमा। तो यीशुआ, तो यीशुआ, करूं आराधना, हाथों को अपने ऊंचा कर तुझे दूं महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। प्रार्थनेमध्ये आपण पुढे जाऊया. प्रार्थना पुस्तक पान क्रमांक 2 विभाग 3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो आणि तुझ्यासह ती असो. विभाग 4 आणि 5 आपण मिळून म्हणूया. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तुझ्यापुढे सर्व अंतःकरणे उघडी आहेत. तुला सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून कोणतीही गुप्त गोष्ट छपून राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे प्रीती करावी व तुझ्या पवित्र नामाचा महिमा याचा एक वर्णावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या अंतःकरणाचे विचार शुद्ध कर. ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. उज्ज्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याच्या मनुष्यात शांती. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्व समर्थ देव बापा, आम्ही तुला भजतो, स्तवितो. आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. तुझ्या गौरवासाठी आम्ही तुला स्तवितो. हे प्रभू, एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या कोकरा, तू जगाचे पापहरण करतोस, आम्हावर दया कर. तू देवपित्याच्या उजवीकडे बसला आहेस. आमची प्रार्थना मान्य करून घे, कारण तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे येशू ख्रिस्ता पवित्र आत्म्यासे देवपित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आजच्या दिवसासाठी नेमलेली प्रार्थना आपण करूया. प्रार्थना करू. सर्व समर्थ परमेश्वर देवा, मनापासून तुझे आभार मानतो.
कारण की सर्व मानवाचं तारण व्हावं ही तुझी इच्छा आहे आणि म्हणून तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला तू आम्हासाठी पाठवलं. परमेश्वर तुझ्या दृष्टीने स्त्री पुरुष यहुदी हेल्लेनी स्वतंत्र गुलाम जगातील सर्व मानव समान आहेत आणि प्रत्येकाला विश्वासाच्या द्वारे देवाच्या राज्यामध्ये तो प्रवेश दिलेला आहे. परमेश्वर, आज आम्ही ट्रायबल आदिवासी संडे साजरा करत आहोत आणि जे आमचे ट्रायबल आदिवासी बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांचं तू तारण केलं, तुझ्या राज्यामध्ये त्यांना प्रवेश दिला, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आम्ही हीच प्रार्थना करतो की आम्ही सदैव एकमेकांना प्रीती करावी, त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही उभं राहावं, त्यांच्याबरोबर आम्ही सदैव काम करावं, यासाठी कृपापूर्व सहाय्य पुरव. परमेश्वरा, आमचे सर्व ट्रायबल बंधू भगिनी त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. आजच्या दिवसासाठी नेमलेले शास्त्रपाठ आहेत 2 शमूएल 7वा अध्याय 1 ते 11 वचन आणि पौलाचे करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय 23 ते 33 वचने. हे शास्त्रपाठ आपण घरीच वाचणार आहोत. आजच्या दिवसासाठी निवडलेलं शुभवर्तमान आपण ऐकूया. संत मत्तैकृत शुभवर्तमानाच्या 25व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 34व्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्त येशू, तुला गौरव असो. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या लोकास म्हणाला, अहो माझ्या पित्याची आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तानेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा तानेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे प्रभू येशू, तुझी स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वास प्रकट करू. पान क्रमांक 6, दुसरा मतांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण एक विशेष दिन साजरा करत आहोत. ट्रायबल किंवा आदिवासी रविवार आपण साजरा करत आहोत. नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस इन इंडिया म्हणजे प्रोटेस्टंट मंडळ्या व ऑर्थोडॉक्स मंडळ्या त्यांचं मिळून हे सदस्य आहेत आणि त्यांचं मिळून हे नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस इन इंडिया आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काउन्सिल ऑफ चर्चेस इन इंडिया, जगभरामध्ये वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस म्हणजे सर्व जगातले 126 चर्चेस म्हणजे डिनॉमिनेशन जसं CNI एक डिनॉमिनेशन आहे, मेथॉडिस्ट एक डिनॉमिनेशन आहे, ऑर्थोडॉक्स, जेकोबाईट, मार्थोमा,
हिंदुस्थानी चर्च, सॅल्वेशन आर्मी आणि अशा प्रकारचे जेवढे चर्चेस आहेत जगभरामध्ये 100-125 मंडळे आहेत, 128 देश, आणि ते सर्व वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेसचे सदस्य आहेत. आणि प्रत्येक देशामध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस आहे. भारत देशामध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस इन इंडिया, आणि त्यांच्या अंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये एक काउन्सिल आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काउन्सिल ऑफ चर्चेस आहे आणि त्याचं सेक्रेटरी मी आहे सध्या. आणि यांचं काम हेच आहे की सर्व चर्चेसला एकत्र ठेवणं. प्रभू आपला एक आहे, आपला विश्वास एक आहे, आपला बाप्तिस्मा एक आहे, आपला देव एक आहे, पवित्र आत्मा एक आहे, आपलं कार्य एक आहे, आणि आपल्याला शेवटी सर्वांना एकाच ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे आपण सर्वजण एक आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना केलेली आहे की जसा मी आणि माझा पिता एक आहे, त्याप्रमाणे जे माझे आहेत त्यांनी माझ्यामध्ये आणि पित्यामध्ये एक असावं. आणि म्हणून जो ऐक्य जे आहे, ऐक्यता, त्याच्यासाठी नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस आहे. आणि ते सर्व मंडळांना एकत्र आणतात, एक व्यासपीठ देतात, जेणेकरून त्या व्यासपीठावर आपण अन्यायाच्या विरुद्ध लढू शकतो. चर्चच्या विरुद्ध जर कोणती गोष्ट होत असेल त्याच्या विरुद्ध आपण उभे राहू शकतो आणि देवाचं कार्य आपण एकत्र येऊन करू शकतो. त्यामुळे जस्टिस म्हणजे न्याय, सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मग ते कोणीही लोक असो. त्यानंतर शांती आहे ना, शांतता, सर्व ठिकाणी शांतता. आणि त्यासाठी आपण आपल्या जीवनातून साक्ष देणं, विटनेस, हे देखील महत्त्वाचं आहे. आपण सेवा करायची आहे, सर्व्हिस, आणि या सर्व गोष्टी आपलं उद्दिष्ट आहे. आणि आपण एकत्र येऊन न्यायासाठी, शांतीसाठी, देवाचं राज्य आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि मग आपण अनेक दिवस साजरे करतो, जसं आपण जागतिक प्रार्थना दिन आहे ना, नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस, वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस ते एक दिवस ठरवतात. आणि मग आपण मार्च महिन्यातील पहिला शुक्रवार जो आहे तो जागतिक प्रार्थना दिन, वर्ल्ड डे ऑफ आपण सेलिब्रेट करतो. त्यानंतर महिला दिन आहे, मार्च 8 जो आहे, 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे ना. सर्व महिलांनी एकत्र यावं आणि त्यांच्या त्यांच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र उभं राहणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आपण न्यूनतम नाण्याचा सण आहे, आणि हे सण आपल्या सर्वांना माहीत आहे. तसे अनेक सण आहेत, आणि त्यापैकी आजचा दिवस जो आहे तो म्हणजे आपला हा ट्रायबल किंवा आदिवासी रविवार आपण साजरा करत आहोत. म्हणजे 9 ऑगस्ट हा काय आहे, इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल. इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल म्हणजे जे स्थानिक लोक आहेत, देशातले जे लोक आहेत, त्यांचा जो दिवस आहे तो जागतिक आंतरराष्ट्रीय दिवस आहे, तो आपण साजरा करतो. म्हणजे युनायटेड नेशन्स जे आहेत त्यांनी 1994 डिसेंबर 1994 पासून त्या दिवशी ते ठरवलेलं आहे. आणि 23 डिसेंबर 1994ला त्यांनी ठरवलेलं आहे की 9 ऑगस्ट हा इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल हा साजरा करायचा आहे. आणि मग 17 सप्टेंबर 2010ला जी महत्त्वाची एक मीटिंग झालेली आहे, आणि नॅशनल काउन्सिल ऑफ चर्चेस इन इंडिया त्यांनी एक अनाऊन्समेंट केलेली आहे. आणि त्या वर्षापासून आपण ट्रायबल किंवा आदिवासी रविवार साजरा करत आहोत. यामागचा उद्देश हाच आहे की आपले जे आदिवासी किंवा ट्रायबल बंधू आहेत, भगिनी आहेत, आपले पवित्र जन आहेत, त्यांच्याबरोबर आपण उभे राहतो. ते एकटे आहेत असं नाही, तर आपण सर्व चर्च त्यांच्याबरोबर आहोत. म्हणजे सॉलिडॅरिटी विथ आवर ट्रायबल ब्रदर्स अँड सिस्टर्स. सो वी कम टुगेदर अँड वी स्टँड in solidarity with our brothers and sisters, those who are living in this area. त्यामुळे आदिवासी रविवार जो आपण साजरा करतो तो त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी किंवा आपण त्यांच्याबरोबर आहोत, तुम्ही एकटे नाहीत हे सांगण्यासाठी, आणि त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण देखील त्यांच्याबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी हा रविवार आपण साजरा करत आहोत. दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जो आहे तो ट्रायबल आणि आदिवासी म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल त्यांचा तो दिवस म्हणजे तो दिवस आहे. पण त्याच्या जवळचा जो रविवार आहे ते यावर्षी
8 ऑगस्ट हा रविवार आलेला आहे. म्हणून आपण 8 ऑगस्ट आजचा दिवस जो आहे तो आपण ट्रायबल किंवा आदिवासी रविवार साजरा करत आहोत. आपण पाहतो की आजच्या दिवसासाठी जे वचन निवडलेलं आहे ना, पहिला शास्त्रपाठ आपण पाहिला की दुसरे शमूएल आणि त्यामध्ये दावीद राजा आहे ना. 7व्या अध्यायामध्ये काय पाहतो की दावीद राजाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे. आणि परमेश्वर काय म्हणत आहे की मी तुझं घरानं काय करणार आहे, माझं राजासन कायमस्वरूपी स्थापन करणार आहे. आणि दावीद राजा एकदम गहिवरलेला आहे, त्याचं मन भरून आलेलं आहे आणि तो खाली बसलेला आहे. आणि मग तो म्हणायला लागला, मी कोण आणि माझे घराणे ते काय की तू मला इथवर आणलेला आहेस. कारण दावीद राजा कोण होता, गुलाम होता, मेंढरं राखणारा, शाऊल राजाची मेंढरं राखणारा एक गुलाम होता. पण या गुलामातून देवाने काय केलेलं आहे, एक मोठा राजा घडवलेला आहे. म्हणजे परमेश्वर कसं मनुष्यावर उपकार करतो त्याचं सुंदर उदाहरण आपण पहिल्या शास्त्रपाठामध्ये पाहिलेलं आहे. दुसरा शास्त्रपाठ जो आहे त्यामध्ये संत पौलाने आपल्याला सांगितलेलं आहे की जे काय आपण करतो ते देवाच्या गौरवासाठी करतो. आणि त्याच शास्त्रपाठातून आपण आजचा जो विषय आहे तो निवडलेला आहे. आणि तो म्हणजे कोणता आहे की 1 करिंथ 10वा अध्याय 24वा वचन तो आजचा विषय आहे. त्यामध्ये काय म्हटलं आहे, कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे. कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पहावे, हा आजचा विषय आहे. आणि या विषयावर आजचा जो ट्रायबल संडे जो आहे तो आपण साजरा करत आहोत. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की कोणीही आपलंच हित पाहायचं नाही. अनेक वेळेस आपण काय असतं की आपण आपलंच हित पाहतो. आजचा दिवस जर आपण पाहिला तर आपण असा विचार करतो की हा दिवस आपण का साजरा करायचा, आपण आदिवासी नाही, आपण ट्रायबल समाजामधून नाही आहे, तर हा दिवस आपण का साजरा करायचा, हा प्रश्न आपल्याला पडतो. पण प्रभूने आपल्याला दाखवलेलं आहे, जर परमेश्वराने असा विचार केला असता, जे मिशनरी आपल्या देशामध्ये आले त्यांनी जर असा विचार केला असता की जे दलित आहेत, जे ट्रायबल्स आहेत किंवा भारत देशामध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांचा आणि आपला काय संबंध आहे, आपण कशाला जायचं, असं जर त्यांनी विचार केला असता तर देवाचं वचन आपल्याजवळ आलं असतं का, प्रभू येशू ख्रिस्ताची आपली ओळख झाली असती का, आपलं तारण झालं असतं का, आपल्याला सार्वकालिक जीवनाची सुवार्ता मिळाली असती का. परमेश्वराची काय इच्छा आहे की प्रत्येक मानवाचं तारण व्हावं, कोणाचाही नाश होऊ नये, प्रत्येकाने देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करावा. कारण परमेश्वराने मनुष्याला का घडवलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा काय उद्देश आहे. कधीही परमेश्वर मनुष्याचं वाईट करत नाही. परमेश्वराची इच्छा आहे की मनुष्याचं तारण व्हावं, त्याचा नाश होऊ नये, तर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. आणि म्हणून प्रभूची सुवार्ता सर्व मानवासाठी परमेश्वराने दिलेली आहे. आणि जे त्याचे निवडलेले दास आहेत, मिशनरी आहेत, ते प्रत्येक ठिकाणी गेलेले आहेत आणि प्रभूची सुवार्ता सांगितलेली आहे. आपण देखील प्रभूचे मिशनरी आहोत, आपण देखील सुवार्ता कार्य करणारे लोक आहोत. त्यामुळे आपली जबाबदारी काय आहे की प्रभूची सुवार्ता आपण सर्व ठिकाणी घेऊन गेलो पाहिजे. आणि ती सुवार्ता आपण आपल्या वागणूक, आपलं बोलणं, वागणं, त्याच्यातून आपण लोकांना सांगणं गरजेचं आहे, नुसतं मुखाने नव्हे. आज आपण जगामध्ये पाहतो की लोक मुखाने गाणी गात आहेत, मुखाने सुवार्ता सांगत आहेत, पण त्यांच्या कृतीमध्ये येशू ख्रिस्त नाही आहे. आणि त्यामध्ये आमच्यासारखे पुढारी लोक पुढच्या स्थानावर आहेत. पहिल्या रोमध्ये आम्ही लोक आहोत. म्हणजे आम्ही सर्व जगाला सांगतो हे करा, तसं करा, असं करा, तसं करा. पण सर्वात जास्त पाप कोण करते, आम्ही करतो. आत्ताची सध्याची परिस्थिती तशी आहे. पण परमेश्वर काय करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्यांना फळ मिळणार आहे. मग समजा मी जर पापी आहे, मी जर चुकीचं काम केलेलं आहे, तर मला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही आहे. कोणी असो, मी आहे काय, बिशप आहे काय, मॉडरेटर आहे किंवा पोप असेल, जे देवाच्या विरुद्ध वागतात, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतात, त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. भले आमच्या हातामध्ये सत्ता असेल, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे अधिकार आहे, सगळं काय आहे, पण देवाच्या राज्यामध्ये ह्या सर्व गोष्टीला काय आहे, शून्य किंमत आहे. शून्य. तुम्ही कोण आहात त्याला शून्य किंमत आहे.
तुम्ही कसे वागत आहात, तुम्ही काय केलेलं आहे, देवाच्या राज्यासाठी तुम्ही काय करत आहात, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रभूने आपल्याला जे बोलवलेलं आहे ते त्याची सुवार्थ सांगण्यासाठी, त्याचं कार्य करण्यासाठी आपल्याला निवडलं आणि ते आपण आपल्या जीवनातून करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. जे वचन आजचं आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आपलंच हित आपण पाहायचं नाही आहे, तर दुसऱ्यांचं पाहायचं आहे. आपलंच हित नाही पाहायचं आहे ना. आपण पुस्तक बायबल उघडूया आणि बायबलमध्ये नीतिसूत्राचं पुस्तक उघडूया. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 27 वचन काय म्हटलेलं आहे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 27 वचन अतिशय महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, एखाद्याचं बरं करणं उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको. एखाद्याचं बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास तू माघार घेऊ नको. याकोबाच्या पत्रामध्ये देखील म्हटलेलं आहे ना की चांगलं करणं कळत असून जर ते तू करत नाही तर पाप आहे. म्हणजे परमेश्वराने आपल्याला का निवडलेले आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपली निवड का केलेली आहे, बरे करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी. आणि जर आपल्यामध्ये कुवत आहे, आपल्यामध्ये जर सामर्थ्य आहे तर आपण चांगलं केलं पाहिजे. आज आपण काय करत आहोत, चांगलं करण्याऐवजी आपण वाईट करत आहोत. चर्चेसमध्ये काय चाललेलं आहे, चर्चा, गप्पा ठप्पा, निंदा नालस्ती, ह्याच्याविषयी चर्चा, त्याच्याविषयी चर्चा, हा असा आहे तो तसा आहे. लोकांचा एकमेकांवर विश्वास नाही आहे, कोणाचा कोणावर विश्वास नाही आहे. चर्चेसकडून जी परमेश्वराची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण होत नाही आहे. आज आपणच कमवतो आणि आपणच खातोय. चर्चचा नियम काय आहे, जे दान आपण देतो, जी वर्गणी आपण देतो, जे डोनेशन देतो, तो आपल्यासाठी नाही आहे. ते देवाचं राज्य वाढवण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठीचा उपयोग झाला पाहिजे. आज चर्चेसमध्ये काय, आपणच जमवतो, आपणच खातोय, आपलेच कार्यक्रम करतोय, आपणच आपल्यासाठी ते वापरतोय. असं जर चर्च आपला असेल तर आपल्या चर्चला देखील देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. देवाने आपल्याला कशासाठी निवडलेलं आहे, बरं करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी. आज जगामध्ये कितीतरी वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, कितीतरी ठिकाणी आपली गरज आहे, पण त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ख्रिस्त गाजवू शकतो. दुसरा वचन आपण पाहूया, फिलिप्पिकरास पत्र, पौलाचे फिलिप्पिकरास पत्र. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी देखील अतिशय सुंदर वचन आपल्याला पाहायला मिळतं. 2रा अध्याय 3 आणि 4 मध्ये काय म्हटलेलं आहे, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिळवण्याच्या बुद्धीने काही करू नका. तट पाडण्याच्या, तट म्हणजे काय, भेदभाव करणं, भाग करणं. पोकळ डौल मिरवण्याचा, तशा बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने, काय म्हटलेलं आहे, लीनतेने, विथ ह्युमिलिटी, हंबलनेस, व्हेरी इम्पॉर्टंट. एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. आपण लीन राहायचं आहे, नम्र व्हायचं आहे आणि एकमेकांना आपल्यापेक्षा आपण श्रेष्ठ मानायचं आहे. आज आपण काय करतो, एक दुसऱ्याला आपण कमी लेखतो आहोत. मी किती मोठा आहे, तू किती छोटा आहे, हे आपण दाखवत आहोत. पण असं करणारे लोक देवाचे आहेत का? बायबल आपल्याला काय शिकवतं, तट पाडू नका, भेदभाव करू नका किंवा पोकळ डामडौल मिरवू नका. त्या बुद्धीने तुम्ही काम करू नका, तर लीन व्हा, नम्र व्हा. लीनता अतिशय महत्त्वाची आहे. पवित्र शास्त्र आपल्याला नीतिसूत्र काय शिकवतं, स्तोत्र 22व्या अध्यायामध्ये, की परमेश्वराचं भय आणि नम्रता, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नम्रता आणि परमेश्वराचं भय. आणि त्याचं पारितोषिक काय आहे, कल्याण, जीवन. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला बरकत कशी मिळणार आहे, जर आपल्यामध्ये लीनता आहे, नम्रता आहे, परमेश्वराचं भय आहे ना. लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. आणि 4थं वचन म्हणजे आजचा विषय आहे, तो काय आहे, तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका. जनरली काय आपली सायकॉलॉजी काय असते, की आपण आपलं हित पहिलं पाहतो. आपल्याला काय मिळणार, जर मी चर्चला जातो, मी जर दान देतो, तर मला त्याचा काय उपयोग आहे. आपण काय करतो, आपलं हित पहिलं पाहतो.
म्हणजे मनुष्य कसा आहे, स्वार्थी आहे. आपलेच हित पाहू नका. बायबल काय शिकवतो? आपलंच हित पाहू नका तर दुसऱ्याचेही पहा. फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय 4 वचन, तो आजचा विषय आहे. दुसऱ्याचे हित पाहणं हे आपल्याला पवित्र शास्त्र शिकवत आहे. आणि जर आपण दुसऱ्याचं हित पाहत नाही तर आपण ख्रिस्ती होऊ शकत नाही. ख्रिस्ती याचा अर्थ काय? तू आपले अन्न जलाशयावर सोड, बहुत दिवसांनी ते परत येईल. जलाशयावर अन्न सोडल्यावर परत येईल का? ते जल तर वाहून जातं ना समुद्रामध्ये, परत येत नाही ते. पण त्याचा अर्थ काय आहे? कोणावर जर आपण मदत करतो, कोणाला काय देत असेल तर त्याचा विचार करू नका, देत राहा. पण परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. आणि त्या गोष्टीचं स्मरण आपल्याला असणं गरजेचं आहे. 3रं वचन आपण पाहूया. गलातीकरास पत्र 6 अध्याय आणि 2रं वचन काय सांगत आहे? गलातीकरास पत्र 6 अध्याय 2रं वचन, एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ख्रिस्ताने जो नियम आपल्याला दिलेला आहे तो नियम आपण कसा पूर्ण करू शकतो? ज्यावेळेस आपण एकमेकांची ओझी वाहणार आहोत त्यावेळेस. जर आपण एकमेकांची ओझी वाहत नाही तर आपण ख्रिस्ताचा नियम पाळू शकत नाही. त्यामुळे बायबल आपल्याला शिकवत आहे की एकमेकांची ओझी वाहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ख्रिस्ताचा नियम आपल्या जीवनातून पूर्ण होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी आपण एकमेकांची ओझी वाहणं गरजेचं आहे. आज आपण काय करत आहोत? कोण अडचणीमध्ये आहे, कोण समस्यामध्ये, कोण आजारी आहे, आपल्याला त्याची पर्वा आहे का? नाही. आज मी एक पाहिलं की जनरली एक मेंटॅलिटी काय झालेली आहे, कोणाला कोरोना झाला, बरं झालं त्याला कोरोना झाला, लगेच आपण त्याची चर्चा करायला सुरुवात करतो. पण आपण जाऊन त्यांना मदत करतो का? मी स्वतः कोरोना पेशंटजवळ जाऊन त्यांना जेवण दिलेलं आहे. कोरोना जे इन्फेक्टेड लोक आहेत त्यांना जाऊन आम्ही जेवण दिलेलं आहे. पण मला झाला का कोरोना? 1.5 वर्ष झालं. कितीतरी अंत्यविधी मी केल्या, कोरोना पेशंटच्या अंत्यविधी केल्या. पण कोरोना झाला का? नाही. आपल्या मनामध्ये ती भीती आहे. देवाची सेवा जर आपण प्रामाणिकपणे करत आहोत तर देव आपलं संरक्षण करतो. त्यामुळे आपण एकमेकांची ओझी वाहण्यासाठी, सेवा करण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं आहे. आज जगामध्ये कितीतरी लोक आहेत जे अडचणीमध्ये, समस्येमध्ये आहेत. आपण त्यांच्यासाठी उभं राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण अभ्यास करायचा, आपल्या जीवनाचं परीक्षण करायचं आहे की आज आपण कोणाला किती मदत केलेली आहे, आपण किती चॅरिटी केलेलं आहे. कारण ख्रिस्ती धर्म हा चॅरिटी आहे. ख्रिस्ती धर्म देण्याविषयी आहे. जर आपण दिलेलंच नाही आपल्या जीवनामध्ये तर आपण ख्रिस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे ख्रिस्ती होणं याचा अर्थ देणं. आणि जर आपण देत नाही तर आपण ख्रिस्ताचे कधीही होऊ शकत नाही. 4थं वचन आपण पाहूया की पेत्राचे पहिले पत्र त्याचा 4था अध्याय आणि 10वं वचन आपल्याला काय सांगतं? प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. देवाचे कृपादान जर आपल्याला मिळालेलं आहे तर देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारा, जो चांगला कारभारी आहे त्याला अनेक कृपादान मिळालेले आहेत. आणि त्याप्रमाणे आपण देखील ते एकमेकांच्या कारणी लावणं गरजेचं आहे. जर माझ्याजवळ एखादी चांगली गोष्ट आहे तर माझ्या भावाला, बहिणीला त्याचा काय उपयोग होऊ शकतो ते आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. एकमेकांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपण कार्य करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचे होऊ शकतात. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट जे शुभवर्तमान आज आपण वाचलेलं आहे त्या शुभवर्तमानामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी आपल्याला सुंदर उदाहरण दिलेलं आहे की राजा येणार आहे आपल्या राजवैभवाने आणि तो उजवीकडल्यांना म्हणणार आहे की मी ज्यावेळेस भुकेला होतो तुम्ही अन्न दिलं, मी तानेला होतो तुम्ही मला पाणी प्यावयास दिलं, मी उघडा होतो तुम्ही मला कपडे दिले, मी परका होतो तुम्ही मला घरात घेतलं, मी बंदी शाळेत असताना तुम्ही मला भेटायला, आजारी असताना मला भेट दिली. आणि मग ते उजवीकडचे लोक म्हणणार आहेत की आम्ही कधी असं केलं? आणि तो म्हणणार आहे की तुम्ही आशीर्वादित लोक आहात. आणि तो म्हणत आहे की ज्यावेळेस तुम्ही
माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी तुम्ही मला केलेले आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा म्हणजे काय आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कुठे सापडू शकतो याचं सुंदर उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला काय वाटतं, प्रभू येशू ख्रिस्त कुठे एकदम मोठ्या चर्चमध्ये जाऊ, होली लँडला जाऊ, पवित्र भूमीला जाऊ, तिथे येशू ख्रिस्त आपल्याला सापडेल. किंवा एकदम मोठ्या चर्चमध्ये जाऊ, तिकडे आपण भिंती बघू, डेकोरेशन बघू, ऑल्टर बघू, सगळं इथे प्रभू येशू ख्रिस्त सापडेल. तसं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलेलं की प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे. जे कनिष्ठ लोक आहेत, जे गरीब आहेत, जे दीन आहेत, दुबळे आहेत, गरजवंत आहेत, त्यांच्याजवळ आपण जातो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सापडतो. मदर टेरेसा, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त कुठे सापडला? कचऱ्याच्या डब्यात. कचऱ्याच्या डब्यामध्ये पडलेली जी माणसं आहेत, आईवडिलांचा काय उपयोग नाही, त्यांना उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकलं लोकांनी. त्यांना उचलून तिने आणलेलं आहे, त्यांना स्वच्छ केलेलं आहे. त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तिला भेटलेला आहे. फादर जे डेमियन आहेत, त्यांना ते कुष्ठरोगी आहेत, त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसले आणि त्या कुष्ठरोग्यांची सेवा त्याने केलेली आहे. स्वतः कुष्ठरोगी झाले सेवा करता करता. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे? प्रभू येशू ख्रिस्त सेवेमध्ये आहे आणि ती सेवा करण्यासाठी त्याने आपल्याला बोलवलेलं आहे. आज आपण पाहतो की भारत देशामध्ये जे ट्रायबल आहेत, आदिवासी आहेत, त्यांच्या किती समस्या आहेत, अडचणी आहेत. त्यांच्या जमिनी हिरावून घेतलेल्या आहेत, ज्याच्यावर त्यांची उपजीविका आहे ना. तलावं आहेत, पाणी, जल, जमीन, जंगल जे आहे ते सगळं त्यांचं हिरावून घेतलेलं आहे. त्यांना बेघर केलेलं आहे. विकास प्रगतीच्या नावाखाली झाडं कापलेली आहेत, त्यांचे जमीन, शेती सगळी काढून घेतलेली आहे आणि ते किती लोक समस्येमध्ये, अडचणी आहेत. पण त्यांच्याबरोबर त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये आपण उभं राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला बोलावलेलं आहे कारण की आपण अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. जो अत्याचार आहे, ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी होत आहेत, त्याच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने देवाचा जो न्याय आहे, देवाचं राज्य, ते आपल्याला आणायचं आहे. त्यामुळे आपले जे ट्रायबल बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आपण कार्य करूया. त्यावेळेस आपण प्रार्थना करू आणि देवाचे आपण आभार मानूया. प्रार्थना करू. देवबाबा, मनापासून तुझे आभार मानतो कारण आजचा दिवस आम्ही साजरा करत आहोत. ट्रायबल आणि आदिवासी आमचे बंधू भगिनी, त्यांना तू तुझ्या राज्यामध्ये घेतलेला आहेस आणि त्यांच्याद्वारे तुझी सेवा, तुझं कार्य करून घेत आहेस परमेश्वरा. पण त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांच्या विरुद्ध ते उभे राहत असं आम्ही देखील त्यांच्याबरोबर उभं राहावं आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्याबरोबर उभं राहावं, यासाठी कृपापूर्वक सहाय्य करू. या दिलेल्या आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. यावेळेस आपण एक गीत ऐकूया आणि हे गीत ऐकत असताना आपण आपली अर्पणे दाने प्रभूच्या भांडारामध्ये जमा करणार आहोत. पार जाए
मंडळीसाठी विनंती आहे की आपण ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी व्हायचं आहे. ज्यावेळेस मी शास्त्रपाठ प्रार्थना ते पाठवेल तर लगेच प्रत्येकाने फोन करून विचारायचं आहे आणि शास्त्रपाठ आणि प्रार्थना द्यायची आहे. या रविवारी कोणीच शास्त्रपाठ पाठवलेलं नाही आहे, त्यामुळे कोणाला शास्त्रपाठ वाचायचं त्यांनी मला लगेच सांगायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी व्हायचं आहे. यावेळेस मी जे 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण जे झालेले आहेत, पास झालेले मुलं आहेत, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला देखील आपण एकत्र जमणार आहोत आणि वह्या वाटपचा कार्यक्रम आहे चर्चतर्फे, त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्या चर्चसाठी आपण प्रार्थना करायची आहे. जे आपले ड्यूज आहेत, वर्गणी दान आहे, ते चर्चमध्ये जमा करायचे. आपले ट्रेजरर त्यांना आपण फोन करायचा आहे. आपण प्रार्थना करूया. दयाळू आणि कृपाळू परमेश्वरा, खरोखर मनापासून तुझे आभार मानतो, कारण तुझ्या वचनातून तुझी सत्यता आम्हाला कळवलीस की आपलंच हित आम्ही पाहू नये तर दुसऱ्यांचे देखील पाहावे, आणि त्यासाठी तू आम्हाला नेमलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी जशी इतरांवर प्रीती केली तशी आम्ही देखील एकमेकांना प्रीती करावी, यासाठी कृपा पुरव, सहाय्य पुरव. आमचे ट्रायबल आदिवासी बंधू भगिनी जे आहेत त्यांच्यावर देखील आम्ही प्रेम करावं, त्यांच्यावर आम्ही कार्य करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य पुरव. विशेषतः त्यांचा जो काही संघर्ष आहे, अन्यायाविरुद्ध जो लढा आहे, त्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहावं, आम्ही त्यांच्याबरोबर आहे याची खात्री त्यांना करून द्यावी. आणि परमेश्वर जे प्रगतीच्या नावाखाली जल जमीन जंगल तोडण्यात येत आहे आणि त्यांना बेघर करण्यात येत आहे, पण परमेश्वरा तू त्यांची प्रार्थना मान्य कर आणि त्यांचे जे अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहे, त्यांना मिळावं असं होते. तू प्रत्येक आमचे ट्रायबल आदिवासी बंधू भगिनी आहेत त्यांची आशा पाठव आणि त्यांच्याबरोबर तू राहा देवा. आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुला समर्पित करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना पण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेचा नको तर आम्हास वाईट पण सोडव, कारण की राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूचा आशीर्वाद आपण स्वीकारू. सर्व बुद्धी सामर्थ्य आपल्याकडे असं देवाने दिली शांती तुमची अंत करणे व म्हणे देव त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाचा प्रीती राखो, आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जान त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सर्व काळ असो आणि तुझ्या सती असो.